हॅलो, नमस्कार मित्रांनो. तर आज आहे फादर्स डे. त्यानिमित्ताने मी बनवलेला आहे मँगो केक. तर त्यासाठी मी एक कुकरचा डब्बा घेतलेला आहे. त्यात बटर पेपर लावून त्याला मी ग्रीसिंग करून घेणार आहे आणि एका साईडला कुकरसुद्धा मी गरम करून घेत आहे आणि एका वाटीने मी मेजरमेंट घेणार आहे. त्यानुसार अर्धा वाटी मी दही घेतलेला आहे, अर्धा वाटी रिफाइंड ऑइल आणि 1 वाटी पिठी साखर घेऊन यांना छानपैकी मी मिक्स करून घेणार आहे. कमीत कमी मी 5 ते 10 मिनटं याला एकाच डायरेक्शनने छानपैकी फिरवून घेणार आहे, मिक्स करून घेणार आहे. त्यानंतर मी चाळणीत 2 वाटी मैदा घेतलेला आहे आणि त्यात 1 चम्मच बेकिंग पावडर आणि थोडासा मी त्यात बेकिंग सोडासुद्धा घातलेला आणि हे सगळं मी छानपैकी चाळून घेतलेलं आहे. त्यानंतर 4 चम्मच मिल्क पावडर घेऊन त्याला मी मिक्स करून घेत आहे आणि 1 वाटी मी दूध घेतलेलं आहे, पण सगळा मी एकाच सोबत नाही घालणार आहे. थोडा थोडा दूध टाकून मी त्याला छानपैकी एकाच डायरेक्शनने फिरवून घेणार आहे. आपल्याला जेवढा दूध लागेल आपण तेवढाच घालणार आहोत आणि हे बघा अशी याची कन्सिस्टन्सी पाहिजे. आणि आता मी यांना हाफ डिवाईड करून घेणार आहे आणि एका बाउलमध्ये मी मँगो घातलेला आहे. कमीत कमी अर्धा वाटी मँगो पल्प घातलेला आहे त्यात आणि त्यालासुद्धा मी मिक्स करून घेत आहे. आणि एका वाटीत जो हाफ बॅटर होता त्यात मी थोडं दूध घालून ते सुद्धा त्याची कन्सिस्टन्सी मी बरोबर करून घेणार आहे दोघांची. त्यात 2 थेंब मी व्हॅनिला एसेन्स घातलेला आहे. आपला बॅटर तयार आहे. आता मी ज्या कुकरच्या डब्यात बटर पेपर लावून घेतलेला होता त्यात मी 1 चम्मच असं डिझाईन तयार करून घेणार आहे. तर सगळ्यात आधी मी 1 चम्मच मँगोवाला बॅटर घातलेला आहे आणि त्यानंतर 1 चम्मच मी जो नॉर्मल बॅटर होता तो घातलेला आहे आणि कुकरला लावलेला आहे. कुकरला आपण सिटी नाही लावणार आहोत. हे बघा आपला केक एकदम छानपैकी तयार आहे आणि मी त्याला टूथपिक टाकून बघत आहे तर टूथपिकला लागलेला नाही आहे, म्हणजे आपला केक रेडी आहे. आणि मी हा एका प्लेटमध्ये पलटून घेणार आहे. तर आपला स्पॉन्जी असा मँगो केक एकदम रेडी आहे. हे बघू शकता तुम्ही किती छान असा हा स्पॉन्जी मँगो केक रेडी आहे. तर तुम्हा सगळ्यांना हॅपी फादर्स डे मित्रांनो. बाय बाय.